गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईमध्ये शिवतीर्थावर राज ठाकरे साहेबांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा संपन्न झाला। आणि मग आता राज ठाकरे यांचं भाषण म्हटलं की महाराष्ट्रातल्या जनतेला ते भाषण आवडतं की राज ठाकरे त्यांचे बोलण्याची स्टाईल, ते विविध विषयांचा अभ्यासपूर्ण मांडणी जी असते ती मांडणी ते छान करतात। शिवाय विधानसभाच्या निवडणुकीच्या नंतर जेव्हा ते महाराष्ट्रामध्ये लढले होते स्वतंत्रपणानं, त्यानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा होता। आणि मग आता राज ठाकरे काय बोलणार, राज ठाकरे काय असा मोठा स्फोट करणार काय, किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुढची जी वाटचाल आहे ही कमीत कमी ही वाटचाल लोकांच्या समोर स्पष्ट करून ठेवणार काय, असे अनेक प्रश्न घेऊन आपण ते भाषण राजसाहेबांचं ऐकतो। राजसाहेब भाषणाची सुरुवात अत्यंत उत्तम करतात। सुरुवात त्यांची एवढी चांगली असते की असं वाटतं अगदी पहिल्याच 1-2 मिनिटांमध्ये की आज राज ठाकरे काहीतरी असा मोठा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वांना धक्का बसेल असा काहीतरी बॉम्ब टाकतील असं आपल्याला वाटायला लागतं। आणि आपण पुढे पुढे भाषण ऐकण्याचा निर्णय घेतो। भाषण थोडंसं दीर्घ असतं तरीसुद्धा आपण ठरवतो की राजसाहेबांच्या भाषणासाठी वेळ काढलाच पाहिजे। आणि मग राजसाहेबांचं भाषण सुरू होतं। हे भाषण जेव्हा संपतं पूर्णपणानं आणि आपण शांतपणानं ते भाषण ऐकतो तेव्हा त्या भाषणामधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे येते। खरं म्हणजे या महत्त्वाच्या बातमीकडे जनतेचं लक्ष नसतं, तसं ते मनसैनिकांचंही लक्ष नसतं। मनसैनिक असे भावनात्मक असतात, भारावलेले असतात। राजसाहेबांना पाहिल्यानंतरच ते आता पुढे काही ऐकावं अशी त्यांची स्थिती राहत नाही। परंतु महाराष्ट्राचं असं नाही। राजसाहेबांच्या भाषणामधून काही बातमी मिळते का, ही खरं म्हणजे आपण शोधलं पाहिजे। आणि असं शोधण्याचा प्रयत्न आपण जेव्हा केला तेव्हा राजसाहेबांच्या भाषणामधून अत्यंत मोठी बातमी समोर आलेली आहे। त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह। मित्रांनो, अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या सर्वांना विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे। हा मी सांगत होतो की राजसाहेबांच्या भाषणामधून काही बातमी हाताला लागते का। खरं म्हणजे राजसाहेबांनी भाषणाची सुरुवात अतिशय सुंदर केली आणि संपूर्ण भाषण, त्या भाषणामधली ती बातमीचे 2 भाग होते, एक अर्धा मिनिटाचे 2 भाग असतील किंवा फार तर 15-15 सेकंदाचे ते 2 तुकडे असतील। ते जर आपण सोडले तर बाकी संपूर्ण भाषण म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं विजन मांडणारा किंवा संपूर्ण महाराष्ट्राला बौद्धिक मार्गदर्शन करणारा एक नेता राजसाहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिसत होता की महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली राजकीय परिस्थिती, जातीयता, 2 गटामधला सरकारच्या लोकांनी सरकार समर्थक 2 गटामध्ये निर्माण झालेला जो वाद आहे किंवा औरंगजेबाची कबरचा प्रश्न असेल, असे जे प्रश्न आहेत, मग ते प्रशांत कोरटकरचा विषय असेल, हे सगळे विषय, किंवा कुणाल कामराचा विषय असेल, किंवा जातीमध्ये तेढ निर्माण करणे, संतोष देशमुख प्रकरण असेल, या सगळ्या गोष्टी आणि राज्याचं सरकार किंवा राजकीय पक्षाचे काही लोक, त्यांनी नाव घेतलं नाही कोणाचं, पण काही लोक जातीचा विषय लोकांच्या समोर ठेवून, भावनाचा विषय लोकांच्या समोर ठेवून लोकांना मुख्य विषयापासून कसं बाजूला करतात, हे राजसाहेबांनी काल खूप सुंदर शब्दामध्ये सांगितलं। आणि त्यांची मांडणी इतकी अप्रतिम होती की त्यांना 3दा अगदी सॅल्यूट केला पाहिजे अशा पद्धतीची ती मागणी होती। खरंच महाराष्ट्रातला एक अभ्यासून येतं। राजसाहेब खूप वाचन करतात। माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेवढी मंडळी सध्या आहेत त्यापैकी राज ठाकरे हे वाचनाच्या बाबतीमध्ये सगळ्यात प्रथम क्रमांकावर असतील। त्यांचं वाचन खूप सुंदर आहे आणि ते त्यांच्या भाषणामध्ये त्यांचं वाचन सातत्याने जाणवतं। मग ते इतिहासाचे संदर्भ असतील, वर्तमानातली राजकीय परिस्थिती असेल किंवा भविष्याचा वेध घेण्याच्या संदर्भातली त्यांची दृष्टी असेल, या सगळ्या गोष्टी त्यांच्या समृद्ध वाचनामुळं लोकांच्या समोर येतात। परंतु राजसाहेब ग्रेटच आहेत, त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये असण्याची शंका नाही। पण राजसाहेबांना गेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून राजकीय यश म्हणावं
तेवढं यश नाही. शिवतीर्थावर प्रचंड लोक जमले होते. म्हणजे एवढे खरं म्हणजे गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्तानं प्रत्येकाच्या घराघरामध्ये हा नववर्षाचा उत्सव किंवा सण साजरा होत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून लोक तिथे जातात, त्यांचे मनसैनिक जातात आणि राजसाहेबांचं भाषण ऐकून ते तृप्त होऊन येतात. ही एक जादू आहे मित्रांनो. खरं म्हणजे त्या राज ठाकरे साहेबांच्या स्वभावातली किंवा त्यांच्या त्या नेतृत्वाची ही खरं म्हणजे फार मोठी जादू आहे. चला आपण आता बातमीकडे येऊया. राजसाहेबांच्या भाषणामधून एक बातमी हाताला लागलेली आहे. राजसाहेब भाषणाची सुरुवात करताना असं म्हणतात की आज सकाळी मी जेव्हा या कार्यक्रमासाठी येत होतो तेव्हा मला अनेकांची शुभेच्छांचे फोन आले आणि एकाने मला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि ते सहजपणे अगदी मिस्किलपणाला म्हणून जातात, मला कळतं ते का शुभेच्छा दिलात वगैरे. हा एक भाग, हा त्याच्यातली एक बातमी. आता त्याचं मी विश्लेषण करणार आहे. आणि राजसाहेबांच्या भाषणाच्या समारोपामध्ये एके ठिकाणी ते असं म्हणून जातात की देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या हिताचं, राज्याच्या विकासाची चांगली कामं करावीत, आमचा त्यांना पाठिंबा आहे. आता ही दोन विधानं आणि त्यानंतरचं ते संपूर्ण भाषण, या भाषणाचा जेव्हा आपण अभ्यास किंवा भाषणामधली बातमी शोधण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की राजसाहेबाला सकाळी सकाळी जेव्हा ते या भाषणासाठी शिवतीर्थावर जात होते तेव्हा फोन आल्याचं ते स्वतः सांगतात. हे फोन देवेंद्र फडणवीसांचेच असले पाहिजेत, म्हणजे सरकारचे असले पाहिजेत, देवेंद्र फडणवीसांचे खास करून. बाकी ही मंडळी अजित पवार किंवा एकनाथ शिंदे वगैरे मंडळी राजसाहेबाला फोन करून काही सल्ला देतील आणि राजसाहेब त्यांचे फोन ऐकतील अशी परिस्थिती नाही. पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सकाळी सकाळी एक फोन केला. उद्देश असेल की त्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्याव्यात, त्यांच्या त्या मेळाव्यासाठी शुभेच्छा द्याव्यात असं आपल्याला वाटेल, पण ते असं नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज तुम्ही मेळाव्याला भाषणासाठी जाताय तर जरा जपून बोलताना, तोलून मोजून किंवा सगळ्या गोष्टी थोडंसं डोक्यामध्ये आम्ही ठेवून तुमचं भाषण व्हावं अशा अर्थाचा तो फोन असतो. एक प्रकारे ती धमकीसुद्धा असते. ती धमकी कशी असते, आठवण ठेवा, असं काही जास्त काही गडबड झाली, आगाऊपणा अधिक काही तुमचा शब्दाचा वाटला तर ते अडचणीचं ठरू शकतं, अशा पद्धतीची एक धमकीसुद्धा असते. म्हणजे एकीकडं राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचं सरकार हे भीतं, घाबरतं की राज ठाकरे काही बोलले, राज ठाकरेने काही बॉम्बस्फोट केला, राज ठाकरेने काही मोठ्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर आणल्या तर सरकार अडचणीत येऊ शकतं किंवा सरकारला खूप त्रास होऊ शकतो, याची भीती देवेंद्र फडणवीसांना वाटते बघा. म्हणून तर ते सकाळी सकाळी फोन करतात शुभेच्छाच्या निमित्तानं. आता त्यांना ते असं म्हणत नाहीत की तुम्ही काय बोलावं काय बोलू नये, जरा जपून बोला, असं करा तसं करा. राजकारणातल्या मंडळींचे काही संकेत असतात, केवळ संकेत, आणि त्या संकेतावरून समजून घ्यायचं असतं की हा फोन आज यावेळेला का आला. तर राज ठाकरेंनी आपल्या सहजपणे मिश्किलपणात सांगितलं की मला सकाळी सकाळी फोन आले आणि त्याचा हेतू मला समजला. म्हणजे हेतू हाच होता देवेंद्र फडणवीसांचा की राज ठाकरे लक्षात ठेवा, अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी किंवा काय म्हणू आपण त्याला की आपलं जे काही गुपित आहे ते आमच्याकडे आहे याची आठवण करून देण्यासाठी म्हणून तो फोन होता. ही त्यातली अत्यंत महत्त्वाची बातमी होती. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की राज ठाकरेंच्या मनात असूनही राज ठाकरे असं तुटून पडून भारतीय जनता पार्टीची पोलखोल करू शकले नाहीत किंवा ज्याला आपण म्हणतो की जोरदारपणे हल्ला करणे. ईव्हीएमवर बोलताना किंवा निवडणुकीवर बोलताना तुम्हाला तर माहितीच आहे अशा पद्धतीने राज ठाकरे, म्हणजे राज ठाकरेच्या तोंडून ही गोष्ट अपेक्षित नाही की ईव्हीएममध्ये काय झालं, गडबड झाली, त्यावर ते फार कमी बोलतात आणि म्हणतात की मनसेला ज्या लोकांनी मतं दिली पण ती मनसेपर्यंत पोहोचली नाहीत. म्हणजे हा जो त्यांच्या बोलण्याचा रोख होता त्याचा रोख होता की निवडणुकीमध्ये आपण खूप मोठी गडबड केलेली आहे किंवा राज ठाकरेकडं निवडणुकीतल्या गडबडीचं फार मोठं गुपित राज ठाकरेकडे आहे. तर राज ठाकरे यांचं काहीतरी मोठं गुपित किंवा राज ठाकरे यांची काहीतरी मोठी चौकशी, याची फाईल बिल म्हणून आपण ती सरकारकडे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा असण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये कुठेही केंद्र सरकारचा, नरेंद्र मोदीजींचा किंवा तुमच्या अमित शहांचा
त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख झाला नाही किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयावर किंवा त्यांच्या धोरणांवर राज ठाकरेकडून टीका झाली नाही किंवा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं जे सरकार आहे ज्या सरकारच्या विरोधामध्ये राज ठाकरे लढले होते त्यांच्याविषयी सुद्धा नामोल्लेख करून अगदी ठासून की हे भारतीय जनता पार्टी स्वतःच्या राजकारणासाठी अमुक अमुक करते त्यांनी हे केलं असं ते म्हणू शकले नाहीत. एकनाथ शिंदेंचा नामोल्लेख करून त्यांच्या पार्टीवर ते रोखठोक टीका करू शकले नाहीत किंवा अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा अजित पवारांचं नाव घेऊन यांनी असा प्रकार केलाय असे राज ठाकरे म्हणलेले. म्हणजे एकूणच सरकारच्या बाबतीमध्ये राजकारण कसं असावं याचं मार्गदर्शन केलं. जातीवाद असू नये हेही आपण सांगितलं, परंतु हे जातीवाद नेमकं करतं कोण किंवा हे सरकार गेल्या 2-2.5 वर्षाच्या 3 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काम करत आहे तर देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, एकनाथ शिंदे सरकार आहे, अजित पवारांचं सरकार आहे. या लोकांची जी पोलखोल राज ठाकरेकडून अपेक्षित होती ती पोलखोल राज ठाकरेंनी केली नाही, ती झाकून ठेवली, गुंडाळून ठेवलेली आहे. ही यातली बातमी आहे. म्हणजे सकाळचा जो त्यांना फोन आलेला होता त्यात फोनचा राज ठाकरेंच्यावर खूप मोठा परिणाम झाल्याचं या भाषणामधून दिसून आलं किंवा आपण जर काही वेडेवाकडे शब्द वापरले किंवा जी काही गुपितं आहेत ती गुपितं जर फोडण्याचा आपण प्रयत्न केला तर उद्या आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. ह्याचं जे ओझं आहे ह्या विषयाचं ते ओझं राज ठाकरेंच्या डोक्यावर असल्याचं दिसून आलं. कारण खूप सॉफ्टपणे म्हणजे भाषणाची सुरुवात त्यांनी ज्या ताकदीनं केली, ज्या तडपेनं केली किंवा भाषणाचा मध्य ज्या प्रचंड मोठ्या टोकाला त्यांचा टिपेला पोहोचला होता, परंतु समारोपामध्ये मात्र राज ठाकरे असे हळुवारपणे आपल्या त्या टिपेपासून खाली उतरले. आणि ही बातमी आता लोकांना पूर्णपणे कळली की राज ठाकरेंचं फार मोठं गुपित हे देवेंद्र फडणवीसांपाशी आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं फार मोठं गुपित हे राज ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळं ते एकमेकांची गुपितं सांभाळत एकमेकांचा सांभाळ करतात हे या भाषणामधून आजच्या राज ठाकरेंच्या दिसून आलं. आता राज ठाकरेंच्या अशा स्वभावाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फटका बसतो ही गोष्ट खरी आहे की राज ठाकरे प्रभावीपणाने बोलतात खरे, परंतु तितक्याच प्रभावीपणाने मैदानामध्ये उतरून लोक आंदोलन ते कधी उभा करत नाहीत. त्यामुळे मनसेला यश येत नाही. महाराष्ट्रातली गोष्ट शेतकऱ्यांच्या विषयी राज ठाकरेंनी एक मुद्दा उपस्थित केला की म्हणले अजित पवारांचा तुम्ही निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्याचा शब्द दिला होता तो मी केला नाही. अजित पवारांना कोट करून ते बोलले, परंतु राज ठाकरे असं म्हणाले नाहीत की शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही झाली तर मी मंत्रालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढेन आणि सरकारला धारेवर धरेन आणि हा निर्णय झाल्याशिवाय मी आता हलणार नाही किंवा शेतकऱ्यांसाठी मी आता महाराष्ट्रभर आंदोलन छेडेल असं राज ठाकरे म्हणलेले. राज ठाकरे आंदोलन छेडण्याची भाषाच करत नाहीत. ती का करत नसावेत? सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरण्याची भाषा ते करत नाहीत, ते का करत नसावेत? असे अनेक प्रश्न पुन्हा निर्माण झालेले आहेत. म्हणून राज ठाकरेंचं भाषण ऐकायला कितीही सुंदर असलं तर त्या भाषणामधून जो संदेश समजदारांच्या कानापर्यंत गेला तो हा होता की भाषण अत्यंत सुंदर आहे, परंतु राज ठाकरे एका राजकीय पक्षाचे प्रमुख म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत. त्याचं कारण राज ठाकरेंची गुपितं ही देवेंद्र फडणवीसांच्याकडे आहेत आणि देवेंद्र फडणवीसांची काहीतरी गुपितं ही राज ठाकरेंकडे आहेत. त्यामुळेच ते फोन करून जपून हा सल्ला देतात किंवा आमची आठवण ठेवा अशा आशयाचा फोन करतात. यावरून राजकारणातली ही जी मंडळी आहे राज ठाकरे आणि विद्यमान सरकार हे एकमेकांच्या विरोधात आपल्याला वाटत असलं तरी ते विरोधात नाही हेच त्या भाषणामधून दिसून आलं. भले राज ठाकरे आपले उमेदवार उभे करतील, मी स्वतंत्रपणे लढणारे म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्या नीतीला विरोध नाही हेच राज ठाकरेंच्या या कालच्या पाडव्याच्या मुहूर्तावरच्या मेळाव्याच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.